मोठी बातमी समोर येते। पुण्यामध्ये एटीएसनं कारवाई केलेली आहे। दुपारी पुण्यातून एका संशयिताला एटीएसनं ताब्यात घेतलंय। आयसिस मॉड्यूल प्रकरणी एका दहशतवाद्याला पुण्यातून अटक केली आहे। जुबेर हगरगेकर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। 9 ऑक्टोबर 2025 रोजी पुण्यामध्ये विविध ठिकाणी एटीएसनं छापेमारी केली होती। याच प्रकरणी एटीएसनं एकाला अटक केली आहे। अटक केलेल्या आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे आणि त्या या प्रकरणी पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत। तर पुण्यामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। आयसिस प्रकरणी एका दहशतवाद्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी आता पोलीस पुढचा तपास करतायत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, एटीएसने एक मोठी कारवाई केलेली आहे, काय अपडेट? जगदीश, खरं तर 9 ऑक्टोबर 2025 रोजी म्हणजे 3 आठवड्यांपूर्वी जी आहे ती संपूर्ण कारवाई एटीएसने केलेली होती आणि त्यामध्ये काही संशयितांना देखील ताब्यात घेतलं होतं। त्यानंतरची ही पुढची प्रक्रिया जी आहे ती आज एटीएसने पार पाडलेली पाहायला मिळते आणि त्यामध्ये एका संशयिताला ताब्यात घेतलेलं आहे। खरं तर पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये साधारणतः 1 वर्षापूर्वी एका संशयिताला अटक केलेली होती। ते पण गाडी अडवताना एका पोलिसाने जे आहे ते कॉन्स्टेबलने जे आहे ते एका अडवलं होतं आणि त्यानंतर सगळा हा प्रकार समोर आलेला होता। पुण्यातील महत्त्वाचे जे काही भाग आहेत, पर्यटन स्थळं आहेत, त्या पर्यटन स्थळामध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी काही कारस्थानं जी आहेत ती यांच्या माध्यमातून केली जात असल्याचा संशय जो आहे तो एटीएसला निर्माण झालेला होता आणि त्या संदर्भामध्ये एटीएस कडून जी आहे ती कारवाई मागील वर्षभरापासून केली जात होती आणि त्या कारवाईतला पुढचा टप्पा जो आहे तो 9 ऑक्टोबर रोजी पार पडलेला होता आणि त्यानंतरची पुढची प्रक्रिया जी आहे ती आज पार पडलेली पाहायला मिळते आणि यामध्ये एका संशयिताला ताब्यात घेतलेला आहे। नेमका या संशयिताकडून काय काय ताब्यामध्ये घेण्यात आलेलं आहे किंवा याकडून काय काय पद्धतीची अधिकची माहिती मिळाली आहे याबाबतची सविस्तर पत्रकार परिषद जी आहे ती काही काळामध्ये एटीएस कडून केली जाईल आणि त्यानंतर त्यांच्याकडून प्रेस रिलीज जी आहे ती दिली जाईल। परंतु सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आहे एटीएस कडून अशा प्रकारच्या कारवाई ज्या आहेत त्या पुण्यातील कोंढवा भागामधून सातत्याने सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण का कोंढवा हा परिसर अतिशय संवेदनशील परिसर म्हणून मागील काही दिवसांपासून मानला जातो। कोंढव्यामध्ये अनेक प्रकारचे दहशतवादी कारवाया ज्या आहेत त्या इतर यंत्रणेकडून केलेल्या पाहायला मिळतात आणि अशाच प्रकारची कारवाई देखील आज देखील पार पडलेली आहे। त्या कारवाईमध्ये एका संशयिताला ताब्यात घेतलेला आहे, परंतु या संशयिताकडे नेमके काय काय मुद्देमाल सापडला, नेमके काय कारवाई करण्यात आलेली आहे याबाबतची माहिती जी आहे ती अधिकृतरित्या उद्या सकाळपर्यंत एटीएस कडून दिली जाईल अशा प्रकारची शक्यता जी आहे ती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते। जगदीश, ताब्यात घेतलेला आहे। आता आणखी पोलिसांकडून त्याची चौकशी होणार आहे, आणखी धागेदोरे तपासले जाण्याची सुद्धा शक्यता आहे पोलिसांकडून। नक्कीच पद्धतीने अशा प्रकारची शक्यता जी आहे ती निर्माण केली जाते। कारण का एटीएस कडून मागील काही दिवसांपासून सातत्याने कोंढव्या परिसरामध्ये अशा प्रकारच्या धाडी ज्या आहेत त्या टाकल्या जात आहेत आणि या धाडीच्या संदर्भामध्ये माहिती देखील कोंढवा मधल्या पोलिसांकडून असतील किंवा एटीएसच्या पत्रकारांकडून असतील ती दिली जाते। कारण का कोंढवा हा परिसर अतिशय संवेदनशील परिसर म्हणून मागील काही दिवसांपासून मानला जातो आणि यामध्ये अनेक प्रकारचे स्लीपर सेल जे आहेत ते दहशतवादी कारवायांमध्ये किंवा आत्यारिक पद्धतीने जे आहे ते आपल्याला सापडण्यात आलेले होते। ठीक आहे। त्यामुळे इतर सगळ्या परिसरांमधले तपास यंत्रणा ज्या आहेत त्या अलर्ट झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडून देखील अधिकची माहिती जी आहे ती सध्याच्या ठीक आहे। घडीला गोळा केली जाते। अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला कोंढव्यामध्ये पाहायला मिळते। ठीक आहे। धन्यवाद रोहन, दिलेल्या माहितीबद्दल।